जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये पुनश्च एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण घेऊन आलेलो पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत 2015 ते 2025 मध्ये जेही इतिहास विषयावर विचारलेले प्रश्न आपण या सेशनमध्ये घेऊन आलो। याआधी तुम्ही राज्यघटना आणि पंचायत राज या विषयावर अजूनही तुम्ही जर लेक्चर पाहिलं नसेल तर आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला मिळेल। त्याआधी आम्ही बरेच पोलीस भरतीवर डीप जे काही एका प्रश्नातून 20 प्रश्नाचा सराव होईल अशा पद्धतीने आपण विश्लेषण केलेले व्हिडिओ लेक्चर टाकले, त्याचाही तुम्ही अवश्य फायदा घ्या। कारण पोलीस भरतीमध्ये इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, भूगोल आणि जे काही अर्थव्यवस्था, विज्ञान यावर जे काही प्रश्न विचारतात, जी काही रचना आहे प्रश्न विचारण्याची, जी पद्धत आहे त्या स्वरूपाचे आपण प्रश्न आहोत आणि विचारलेले प्रश्न घेत आहोत। कारण तुम्ही अभ्यास करताना भरकुडू नये, कुठेही कोणतेही पुस्तकं वापरू नये, यासाठी तुम्हाला हे जे व्हिडिओ लेक्चर आहे आम्ही डिझाईन केलेलं आहे। कारण पोलीस भरती करण्यासाठी आपण बरेच पुस्तक वाचतोपर्यंत आपला रिझल्ट येत नाही। त्यासाठी 2015 ते 2025 या काळात कशा पद्धतीने प्रश्न विचारतात त्यावरचे आम्ही बरेच प्रश्न काढलेले आहेत आणि आजच्या सेशनमध्ये आपण विचारलेले प्रश्न घेत आहोत। इतिहास विषयावरील आपण जेही प्रश्न आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारले आहेत त्यासाठी आपण फास्ट ट्रॅक लेक्चर घेऊन आलेलो आहोत। ओके, तर त्याआधी तुम्ही कल्पतरू पॅटर्नला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर करून घ्या आणि नवीन आमचे व्हिडिओ पहा। याच्या आधी राज्यघटना आणि पंचायत राज यावरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर ते पहिले पाहून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ पहा। आपण इतिहास विषयाचा पहिला क्वेश्चन पाहू आज। शेतकऱ्यांचा आसूड पहा, पोलीस भरतीमध्ये तुम्ही जर पाहसाल तर जे काही समाज सुधारक आहेत आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे विशेषतः यावर प्रश्न विचारतात। त्याच्यामध्ये IMP म्हटलं तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ओके, त्याच्यानंतर रानडे, विरा शिंदे, कर्वे, लोकमान्य टिळक, सुधारक आपले कोण, गोपाळ गणेश आगरकर, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यावर 100% प्रश्न विचारतात। ओके, त्यानंतर राजाराम मोहन रॉय यावरचे प्रश्न पाहून जा, बाकीचे तुम्ही इतर तिकडे भरकडू नका, यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात। पहा, ते आपण प्रश्न विचारलेलेच पाहिले आहेत। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ कोण आहे? या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले। शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतिबा फुलेंची ग्रंथसंपदा विचारतात। ओके, ग्रंथसंपदा या आधी जर तुम्हाला वाटत असेल तर NMS नावाचे माझे एक व्हिडिओ लेक्चर पडलेलं आहे, याच्यामध्ये बरेच जे काही समाज सुधारक आहे ते कव्हर केलेले आहेत। कारण 8वीच्या इतिहासामधले 8वीचा इतिहास तुमचा कव्हर होईल त्याच्यामध्ये। पहा, ग्रंथसंपदा पहा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तृतीय रत्न, पहिलं पुस्तक दिसेल तृतीय रत्न, हे 1855 मधलं। ओके, त्यानंतर दिसेल तुम्हाला ब्राह्मणांचे कसब, जे पुरोहित वर्ग कसा शोषण करतो, ओके, जे काही अस्पृश्य समाजाचं ते याच्यामध्ये दाखलं आहे। ब्राह्मणाचे कसब या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे 1869। त्यानंतर त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे, याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे गुलामगिरी 1873। त्याच्यानंतर आपला आहे शेतकऱ्यांचा आसूड, हे ग्रंथ आहे त्यांचा शेतकऱ्यांचा आसूड 1883। त्यानंतर आहे त्यांचा सस्सार, आहे, त्याच्यानंतर इशारा आहे 1885 आणि त्याच्या मृत्यूनंतर 1890 नंतर एक सार्वजनिक सत्यधर्म, याच्या बाहेरील प्रश्नच जात नाही कोणाचा होता। हे 7 ग्रंथ पहा। सार्वजनिक सत्यधर्म 1891, त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित, महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता। ओके, प्रकाशित, म्हणून हा ग्रंथ महत्वाचा आहे। कोणता? सार्वजनिक सत्यधर्म। आपल्याला विचारलेला आहे शेतकऱ्याचा आसूड कोण होता, शेतकऱ्याबद्दल प्रश्न मांडला, शेतकऱ्याच्या अशिक्षितपणाबद्दल, शिक्षणाबद्दल मांडलेला आहे, कसे त्यांचं सावकार कसे लूट करतात त्याची याच्यामध्ये मांडणी केली आहे शेतकऱ्याबद्दल, ती म्हणजे ज्योतिबा फुले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेच पुस्तक आहेत, 32 पुस्तकं, त्याच्यामध्ये पूर्ण 22 आहेत। त्याच्यामध्ये शूद्रपूर्वी कोण होते, बुद्धा अँड हिज धम्म, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, असे बरेच ग्रंथ आहेत।
ओके, थॉट्स ऑन पाकिस्तान, अशा प्रकारचे बाबासाहेबांचे पुस्तकं आहेत. महात्मा गांधीचे पण आहेत. ओके, माझे सत्याचे प्रयोग वगैरे असे त्यांचे पुस्तकं आहेत. ओके, त्यानंतर त्यांचे काही काय म्हणू आपण, काही वृत्तपत्रे पण आहेत. ओके, इंडियन ओपिनियन म्हणा, त्याच्यानंतर हरिजन हे वृत्तपत्रे पण आहेत महात्मा गांधीचे, ज्यावर प्रश्न विचारतात. ओके, इंडियन ओपिनियन यावर प्रश्न विचारायला मी पाहिलं पोलीस भरतीमध्ये. इंडियन ओपिनियन हे कोणाचं हे होतं म्हणून वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये, तर हे कोणाचं होतं, महात्मा गांधी यांचं. हरिजन पण होतं त्यांचं एक, हरिजन. ओके, हरिजन. नवजीवन एक होतं त्यांचं, नवजीवन. ओके, नवजीवन हे लक्षात ठेवा, हे याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं समता जनता, त्यावर प्रश्न पण आहे, ते पाहू. राजू शेट्टी, हे असे काही प्रश्न आपण तुम्ही एलिमिनेट करून पण घेऊ शकता. राजू शेट्टी आत्ताच आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. ओके, तर पहा, शेतकऱ्याचा असूड त्यांचे ग्रंथ पहा, तृतीय रत्न, ब्राह्मणाचे कसं, गुलामगिरी, शेतकऱ्याचा अजून. ओके, सत्यशोधक समाज होता त्यांचा 1873ला. ओके, बाल हत्या प्रतिबंध गृह त्यांनी स्थापन केलं होतं. पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली होती, त्यांच्या पत्नीला सावित्रीबाई फुले शिकवलं. बरंच काही महत्त्वाचं कार्य, त्यांचा जन्म विचारतात, त्याच्यानंतर त्यांची संस्था महत्त्वाचे कार्य विचारतात. ओके, त्याच्यानंतर त्यांनी जे काही महत्त्वाचं आहे शिक्षणविषयक जे काही कार्य आहे ते पण विचारतात. ओके, पहिली मुलींची शाळा आणि हंटर कमिशनला साक्ष दिली होती त्यांनी, ते पण एक महत्त्वाचं विचारतात. महात्मा फुले. ओके, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोण चालवले होते, लाला हरदयाळ. ओके, गदर हे वृत्तपत्र अमेरिकेत, गदर एक संघटना पण होती आणि वृत्तपत्र पण होते, लाला हरदयाळ यांनी चालवले होते. लाला लजपतराय हे तुम्हाला पंजाब केसरी, आणि महत्त्वाचं म्हणजे जे की सायमन कमिशनचा विरोध करताना लाठी हल्ल्यात मृत्यू पावलेले, यावर प्रश्न विचारला लाला लजपतराय. आणि आयटक, इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस याचे पहिले अध्यक्ष होते किंवा स्थापना त्यांनी केली होती, याच्यावर प्रश्न आहे. आयटकचे अध्यक्ष पहिले कोण होते, लाला लजपतराय 1920 मध्ये. ओके, त्यानंतर मादाम कामा याने स्टुअर्ट गार्ड, पहा याच्यावर प्रश्न काय विचारलेला आहे, पहा मादाम कामा. मादाम कामावर प्रश्न काय, पहा स्टुअर्ट गार्ड काय सर, स्टुअर्ट गार्ड जर्मनी. इथे भारताचा त्यांनी ध्वज फडकवला होता, भारताचा ध्वज फडकवला होता. ओके, फडकिवला, फडकवला, फडकिविला, फडकिवला होता, फडकविला होता, फडकिवला होता. ठीक आहे, जाऊ द्या, जे काय ते फडकवला होता. ओके, आणि हे जे काही ध्वज होता याच्यामध्ये हिरवा, पिवळा आणि लाल कलर होते. हे भारताचा ध्वज जो होता याच्यामध्ये पहिला कलर होता हिरवा, रंग कोणते होते, हिरवा. दुसरा होता पिवळा. ओके, आणि तिसरा कोणता होता, लाल. ओके, हिरवा, पिवळा, लाल कलर घ्यावं का आपण, लक्षात राहील, जाऊ द्या, टाइमपास होईल. हिरवा, पिवळा, लाल. आणि याच्यामध्ये जाऊ दे, हिरवा, पिवळा, लाल मध्ये काय होतं माहिती आहे का, चंद्र आणि सूर्य हे होते, आणि 8 तारे होते, 8 कमळ, 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 कमळाचे फूल. हे 8 प्रांताचे प्रतीक होते. 8 प्रांत होते ना तेव्हा, 8 प्रांताचे प्रतीक. असा हा स्टुअर्ट गार्ड जर्मनी येथे ध्वज फडकवला होता, तो म्हणजे मादाम कामा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातून ती प्रेरणा निर्माण केली होती त्यांची, लाला हरदयाळ यांच्या संपर्कात येऊन. तर मादाम कामा होत्या त्या. राजाराम मोहन राय पाहिजे, आधुनिक भारताचे जनक म्हणतो, सतीप्रथा बंद केली त्यांनी. संवाद कौमुदी. ओके, हे बऱ्याच वृत्तपत्र लिहिले होते त्यांनी. तर अशा काही गोष्टी आहेत राजाराम मोहन रायवर मी याआधी लेक्चर घेतलं, वारंवार तेच सांगतो तुम्हाला, आणि वारंवार हेच प्रश्न राहतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सुधारक हे साप्ताहिक कुणाचे होते, साप्ताहिक 7 दिवसांनी प्रकाशित होणारे. सुधारक होते गोपाळ गणेश आगरकर, 1888 मध्ये काढले होते. त्याआधी गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. केसरी, तर केसरी होते लोकमान्य टिळकांचं. केसरी फक्त ते संपादन करायचे कोण, गोपाळ गणेश आगरकर. संपादन कोण करायचे, गोपाळ गणेश आगरकर. ओके, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा याहून त्यांचा वाद झाला होता, आणि या वादानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं, लक्षात ठेवा. ओके, सुधारक वृत्तपत्र कोणाचं होतं, गोपाळ गणेश आगरकर. आणि लोकमान्य टिळकांचं होतं केसरी आणि मराठा. मराठा होता इंग्रजी भाषेमधली, मराठा होता इंग्रजी भाषेमध्ये, आणि केसरी होते मराठा होता इंग्रजी भाषेमध्ये. मराठा कोणत्या भाषेमध्ये होतं, इंग्रजी. हे कोणत्या भाषेमध्ये होतं, इंग्रजी. आणि हे कोणतं होतं, केसरी मराठी भाषेमध्ये, ज्याचं कोण संपादन करायचे, गोगा आगरकर. ओके, नामजोशी एक, त्याला काय म्हणू आपण,
समाजवादी पक्षाचे होते, समाजवादी विचारसरणीचे होते, साम्यवादी विचारसरणीचे नेते होते. श्रीम माटे हे पण एक समाज सुधारक होते. आणि लोकमान्य टिळक आसन देशाचे जनक म्हणून आपण त्याला किंवा जहाल मतवादी विचारसरणीचे होते. ओके. आणि त्यांचे काय त्याला काय म्हणू आपण, केसरी आणि मराठा हे महत्वाचे वृत्तपत्र होते. कोणाचे? लोकमान्य टिळक यांचे. ओके. तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. सुधारक कोणाचं होतं? गोपाळ गणेश आगरकर. 1888 साली त्यांनी प्रकाशित केलं होतं. त्यांचा आणि लोकमान्य टिळकांचा आहे ना, आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा, सामाजिक सुधारणा पहिली पाहिजे अशा विचारसरणीचे गोगा आगरकर होते. आणि पहिले राजकीय सुधारणा पाहिजे असं म्हणणं होतं कोणाचं? लोकमान्य टिळकांचं. त्याच्यातून त्यांचा वाद झाला आणि त्यांनी केसरीचं संपादक पद सोडलं आणि सुधारक वृत्तपत्र स्वतःचं सुरू केलं. पहा, पंजाब केसरी कोणा संबोधित जाते? पंजाब केसरी पंजाबचे होते लाला लजपत राय. आयटक त्यांचे संघटनेचे अध्यक्ष होते ते. नंतर 1920च्या त्याला काय म्हणू आपण, राष्ट्रीय सभेचे पण अध्यक्ष राहिले होते नागपूरच्या. ओके. तर लाला जगतराय आणि महाराजा रणजित सिंग किंवा लाला हरदयाळ गदर पक्षाची स्थापना केली आताच पाहिला आपण. तर हे तिन्ही नाही, लाला लजपत राय हे महत्वाचे होते, लक्षात ठेवा. ओके. आणि लाल बाल पाल हे जहाल मतवादी होते. लाला लजपत राय हे लाल मधले होते, लाला लजपत राय, लाल बाल गंगाधर तिलक आणि बिपिन पाल या तिघांमधले हे होते. ओके. कोणते? लाला लजपत राय. तिसरं क्वेश्चन पहा, पाचवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव विचारतात बरेच. हे क्वेश्चन बरेच वेळा रिपीट आहे, अतिशय म्हणजे जास्त वेळा प्रश्न विचारलेला आहे हा. शाहू महाराजांवर रिलेटेड हा क्वेश्चन आहे. यशवंतराव. त्यांच्या वडिलाचं नाव होतं जयसिंगराव, त्यालाच म्हणायचे आबासाहेब. यशवंतराव. त्यांच्या वडिलाचं नाव होतं जयसिंगराव. त्यालाच काय म्हणू आपण? आबासाहेब म्हणायचे. घाटगे. घाटगे कागलचे होते. घाटगे कागल. जन्म कुठले होते? कागल. यांचा जन्म कुठे झाला होता? कागल. 26 जून. कागल कुठला आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कोल्हापूर जिल्हा. याच्या आधी मी जिल्हा विशेष लेक्चर चालू केले, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागल येथे त्यांचा जन्म झाला होता. तर त्यांना 1884 मध्ये दत्तक गेलं होतं. 17 मार्च 1884 ला त्यांना दत्तक घेतलं. ओके. आणि कोल्हापूरच्या गादीवर त्यांना बसवलं 2 एप्रिल 1894 या दिवशी ते छत्रपती झाले, कोल्हापूर गादीचे छत्रपती. ओके. तर ते कोणाचं नाव होतं? मेन त्याचं मूळ नाव यशवंतराव. तर राजर्षी छत्रपती शाहूंचं मूळ नाव काय होतं? यशवंतराव. ओके. जयसिंगराव त्यांच्या वडिलांचा आणि त्यांना आबासाहेब म्हणायचे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चले जाओ ठराव मसुदा कोणी तयार केला? चले जाओ ठराव ही चळवळ कोणाची होती? महात्मा गांधीची. मसुदा कोणी केला? तर मसुदा जवाहरलाल नेहरूंनी केला. त्यासाठी महत्वाचं जे काय म्हणू आपण मदत किंवा ते कोणी केली? महात्मा गांधीने केली. आणि जो काही अनुमोदन आहे ते अनुमोदन देण्याचं काम कोणी केलं होतं? याचं अनुमोदन. याच्यावर प्रश्न विचारतात, अनुमोदन कोणी दिलं? थोडा डीप मधला क्वेश्चन आहे, एखादा हार्ड मधला क्वेश्चन आहे पोलीस भरतीमध्ये. अनुमोदन कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. सर्वात मोठा पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, अहमदाबाद. ओके. वल्लभभाई पटेल. तर याचा प्रश्न उत्तर आहे चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी मांडला होता? तर मसुदा मांडला होता जवाहरलाल नेहरूंनी. ओके. महात्मा गांधीची चळवळ, चले जाओ ठराव. ओके. करेंगे या मरेंगे. पुण्यातील आगाखाना पॅलेस कोणाची समाधी आहे? पुण्यात आगाखाना पॅलेस आहे, त्याला आता गांधी आपण नॅशनल हे म्हणू आपण. ओके. तर तो प्रश्न विचारला आहे आपल्याला, समाधी कोणाची आहे म्हणजे मृत्यू कोणाचा झाला होता? 5 चले जाओ ठरावाच्या वेळेस 1942 मध्ये महात्मा गांधी, त्यानंतर महादेवराव देसाई त्यांचे सचिव महात्मा गांधीजीचे. आगाखाना पॅलेसमध्ये काय केलं होतं? 1942 ला नजर कैदेत ठेवले होते. नजरबंदी म्हणून आपण, नजर कैदेत 3 जणांना ठेवलं होतं. तर ते 3 जण कोणते होते पहा? एक होते महात्मा गांधी. ओके. 2 होते कस्तुरबा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. नंतर त्यांचे महात्मा गांधीचे सचिव होते. सचिव कोण होते? महादेवराव देसाई. 1942 ला ज्यांचा मृत्यू झाला
आगा खान पॅलेसमध्ये यांची समाधी आहे मागच्या साईडमध्ये. ओके. आणि पण आगा खान पॅलेसमध्ये कोणाची समाधी आहे तर दोघांच्या बी आहेत, लक्षात ठेवा. इथं पण त्याचं ऑप्शनला महादेवराव देसाई नाही आहे. कोण आहे? कस्तुरबा गांधी, म्हणून याचं उत्तर येईल कस्तुरबा गांधी. 1945-44 त्यांचा मृत्यू झाला होता. कुठं? नजर कैदेत असताना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये. तर आता नॅशनल गांधीजी त्याला काहीतरी आता एक नाव दिलेलं आहे पुण्यातील आगा खान पॅलेसला. ओके. तर गांधी स्मारकावरून ते आता ओळखले जाते ते समाधी. आणि बऱ्याच काय आठवणी म्हणू आपण किंवा त्यांचे काही जे काय म्हणू आपण अस्थी, हे पण या आगा खान पॅलेसमध्ये आहे. आणि बऱ्याच काही जीवनामध्ये त्यांच्या जे काही वस्तू होत्या त्यांचं पण जतन इथं केलं आगा खान पॅलेसला. अवश्य पुण्याला गेले तर तुम्ही याला भेट देऊ शकता. अतिशय पाहण्यासारखं आहे. ओके. पुण्यातील आगा खान पॅलेस. तर त्याचा कोणाची समाधी आहे? एक कस्तुरबा गांधी आणि त्यांचे सचिव महात्मा गांधी महादेवराव देसाई. प्रश्न छत्रपती शिवरायांवर विचारतात. काही त्याला काय म्हणू आपण प्राचीन इतिहासावर विचारतात. एक प्राचीन इतिहासाचं मी जे आतापर्यंत क्वेश्चन विचारले त्यावर लवकरच लेक्चर घेऊन येईल. कारण प्राचीन इतिहासावर काही मोजके प्रश्न विचारतात. मध्ययुगीन तर जास्त विचारत नाहीत. प्राचीन इतिहासावर बुद्धकालीन आणि महावीर यांच्या कालीन विचारतात. आणि छत्रपती शिवरायांच्या कालीन जे काही प्रश्न जशा पद्धतीने विचारतात ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी, छत्रपती शिवरायांच्या 2 राजधान्या होत्या. प्रथम राजधानी होती राजगड. पहिली कोणती होती? राजगड. आणि दुसरी होती रायगड. ओके. 6 जून 1674 ही रायगड. नंतर शिवनेरी जन्म तोरणा पहिला किल्ला 16व्या वर्षी जिंकला होता. 16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी जिंकलेला जिल्हा. शिवरायांनी जिंकलेला जिल्हा कोणता रे? तोरणा. ओके. राजगड पहिली राजधानी. शिवनेरी छत्रपती शिवरायांचा 1630ला जन्म. ओके. शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये येते शिवनेरी. याच्यावर प्रश्न आलेला आहे. जुन्नर, पुणे येथील जुन्नर येथे जन्म. जुन्नर तालुक्यामध्ये आहे शिवनेरी किल्ला. आणि रायगड जे की त्याचं समाधी पण येईल, छत्रपती शिवरायांची समाधी पण इथेच आहे. आणि राज्याभिषेक पण इथंच झालेला आहे. ओके. आणि रायगड ही राजधानी पण दुसरी राजधानी आपण म्हणू स्वराज्याची होती छत्रपती शिवरायांची. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? पंडित मदन मोहन वाल्वे यांनी. पंडित मदन मोहन वाल्वे. लाल आढळराव गदळ पक्ष, स्वामी श्रद्धानंद एक आर्य समाजाचे एक संस्थापक होते. त्यांनीही बरंच काम केलं हिंदू समाजासाठी. जे काय शुद्धी चळवळ म्हणून याच्यावर प्रश्न आलेला आहे. शुद्धी चळवळ कोणी राबवली होती? चळवळ म्हणजे हिंदू समाजातून दुसऱ्या समाजामध्ये गेले, दुसऱ्या जाती धर्मामध्ये गेले, हिंदूतून मुस्लिम, आणि त्या मुस्लिमांना परत जर हिंदूमध्ये यायचं झालं तर शुद्धी चळवळ यांनी केली होती, स्वामी श्रद्धानंद. आणि स्वामी श्रद्धानंद जे होते ते आर्य समाजाचे खंदे समर्थक होते. आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वतीचा वेदाकडे परत चला. तर याची जे काही तुम्हाला दिसलं स्वामी श्रद्धानंद. ओके. स्वामी दयानंद सरस्वती यांचं महत्वाचं कार्य आहे. ओके. आणि स्वामी दयानंद सरस्वतीला भारताचे मार्टिन लुथर किंग म्हणतात. आणि स्वामी दयानंद सरस्वती जे आहे आर्य समाजाची स्थापना केली होती. स्वामी दयानंद सरस्वती. ओके. शुद्धी चळवळ कोणा राबवली होती आणि आर्य समाजाचे खंदे समर्थक कोण होते? स्वामी श्रद्धानंद. स्वामी दयानंद सरस्वती. तुम्हाला अजून जर याच्याबद्दल पाहिजे असेल तर NMS ची मी लेक्चर बनवलेले आहे. त्याच्यामध्ये 8व्या वर्गाचा इतिहास तुमचा बराच कव्हर होईल. ओके. ते कामी येईल तुम्हाला. स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाज स्थापना 1875. याच्यावर साल पण विचारतात काही महत्वाच्या गोष्टीचे. 1875. आणि वेदांकडे परत चला यावर प्रश्न लय आहे. वेदांकडे परत चला असे कोण म्हटले होते? सर्वच काही वेद आहेत हे असे म्हटले होते. वेदाकडे परत चला स्वामी दयानंद सरस्वती. त्यांचा कोणता समाज म्हणू आपण? आर्य समाज. ओके. ठीक आहे. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली होती पंडित मदन मोहन मालवीय. बनारस विद्यापीठ. पंडित मदन मोहन मालवीय दिलेला आहे पण लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील. डबल की लिहिले की पंडित मदन मोहन मालवीय. नेक्स्ट क्वेश्चन पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते? तर परराष्ट्र मंत्री म्हणू आपण त्याला. परराष्ट्र जे काय म्हणू आपण दुसऱ्या जे काही राज्याशी संबंध ठेवणे, तर हे काम जे कोण करायचं? ओके. तर हे काम करायचं कोण? त्याला काय म्हणू आपण? रामचंद्र त्रिंबक गंभीर. परराष्ट्र मंत्री म्हणू आपण आजच्या काळातला. तर आनाजी दत्तो हे सचिव होते. सर्व सचिव लेखा जोख्याचं काम हे त्यांच्याकडे होतं.
मोरो त्र्यंबक पिंगळे आणि हंबीरराव मोहिते सरनौबत होते. सर्व सैनिकाचे प्रमुख सरनौबत, सरसेनापती म्हणू आपण त्याला, सरसेनापती. आणि मोरो त्र्यंबक पिंगळे याला काय म्हणू आपण, मुख्यप्रधान, मुख्यप्रधान किंवा पंतप्रधान. 8 प्रधान जे अष्टप्रधान होते त्याच्यामधील मुख्यप्रधान. ओके, अष्टप्रधानापैकी मुख्यप्रधान हे होता, त्यालाच आपण पंतप्रधान म्हणू आजचा. ओके, तो कोण होते, मोरो त्र्यंबक पिंगळे. आणि इथे विचारलेलं आहे आपल्याला कोण सुमंत कोण होते. ओके, तर ते होते डंबीर, रामचंद्र त्र्यंबक डंबीर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आझाद हिंद सेनेचे अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले. पहा, आझाद हिंद सेनेचे जे काही पंजाबने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने, पंजाब आणि जपान एकत्र आले, जपानने जे काही अंदमान निकोबार बेट जिंकलं होतं 1943ला दुसऱ्या महायुद्धामध्ये, ते नंतर त्यांनी भारतीयांना म्हणजेच आझाद हिंद सेनेकडे ते सुपूर्द केले. आणि आझाद हिंद सेनेकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांनी त्या बेटांना, अंदमान बेटाला नाव दिलं शहीद आणि निकोबार बेटाला नाव दिलं स्वराज्य. ओके, तर आझाद हिंद सेनेने कोणते नाव दिले होते, शहीद आणि स्वराज्य. लक्षात ठेवा, जपानने जिंकले होते आधी इंग्रजाकडून. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो, राजीव गांधी. 20 ऑगस्ट विचारतात, 20 ऑगस्ट जात धर्म पंथ भाषा याच्यापासून एकत्र राहावा सर्व भारतीयांनी म्हणून एक सद्भावना दिवस म्हणू आपण त्याला. ओके, ते की राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त. ओके, त्यानंतर इंदिरा गांधी यांची जयंती आहे 19 नोव्हेंबर. एकात्मता दिन, एकात्मता दिन, एकता दिन म्हणू आपण त्याला, तर ते आहे इंदिरा गांधीचा. एकात्मता म्हणा किंवा एकता दिन म्हणा. ओके, इंदिरा गांधी. पंडित नेहरू बाल दिन, लहान लेकराला आवडायचे त्यांना, 14 नोव्हेंबर. ओके, आणि महात्मा गांधी 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. कोणाचा होता, महात्मा गांधीचा. 2 ऑक्टोबर पडला जातो. राजीव गांधी सद्भावना दिन, एकता किंवा एकात्मता दिन इंदिरा गांधी. 19 नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस. बाल दिन 14 नोव्हेंबर, तर बाल दिन साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त. आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. नेक्स्ट क्वेश्चन, बक्सरची लढाई कधी झाली विचारतात. तर बक्सरची लढाई झाली होती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये. तर बक्सरची लढाई जे 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली, तर ही बक्सरची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि जे काही भारताचे जे काही होते त्यामध्ये पंजाबचा नवाब, अवधचा नवाब, पंजाबचा नवाब तो मीर कासिम होता, अवधचा नवाब तो कोण होता, शुजाउद्दौला, आणि जे काही मुघल बादशाह होता शाह आलम, याच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये ब्रिटिशांनी विजय पावला आणि जे काही बंगाल, बिहार, ओरिसा येथील महसूल जे काही प्रणाली यांच्या हातात आली, जे काही आपण त्याला काय दिवाणी पद्धत, ओके, त्यातील महसूल गोळा करणे, तर हे बक्सरच्या लढाईमध्ये झालं. कारण ती लढाई कधी झाली, 22 ऑक्टोबर 1764. आणि ती जिंकली कोण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. त्याच्यामध्ये शुजाउद्दौला होता, शाह आलम होता आणि मीर कासिम होता. या तिघांनाही पराजित केलं आणि ब्रिटिशांनी आपला झेंडा रोवला आणि काय केलं, जे काही बंगाल, बिहार, ओरिसा हे प्रांत होता इथं महसूल पद्धत चालू केली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग विचारतात. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग, भारतीय असंतोषाचे जनक, भारताचे मार्टिन लुथर किंग, भारतीय काय म्हणू राज्यघटनेचे शिल्पकार, बरेच काही. ओके, त्याला एक लेक्चर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व डिटेल सांगितलं आहे. भारतीय सिनेसृष्टीचे जनक सांगितलेलं आहे सर्व. धवल क्रांतीचे जनक, त्याला काय म्हणू आपण, श्वेत क्रांतीचे जनक. धवल क्रांती म्हणजे दुधाची क्रांती. ओके, वर्गीस कुरियन. त्यानंतर जमिनीत त्याला काय म्हणू, शेतीचे जनक, कृषीचे जनक स्वामी काय, त्याला घेतलेलं आहे ना, स्वामीनाथन काय होती. बरेच क्वेश्चन पहा मी घेतलेले आहे. तुमचं मला तर वाटतं बरेच लेक्चर पहा तुम्ही, तुमचं पोलीस भरती बरंच कमी इतिहास बघून. ओके, असे प्रश्न आपण डिटेलमध्ये घेतले. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग किती क्वेश्चन काढले तर त्यावर डिटेल डबल येते आणि वारंवार येणारे क्वेश्चन आहेत. महात्मा फुलेवर क्वेश्चन विचारतात. प्रत्येक पेपरमध्ये 1 किंवा 2 महात्मा फुलेवर प्रश्न असतो. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग महात्मा ज्योतिराव फुले. ओके, नामदार गोपाळ कृष्ण गोखले. नामदार म्हणायचे त्यांना, गोपाळ कृष्ण गोखले. भारतीय सेवक समाजचे जनक नाही, भारतीय सेवक समाज स्थापन केला होता 1905 ला.
भारतीय सेवक समाज. नंतर यांच्याविषयी महत्वाचं आहे महात्मा गांधीचे राजकीय गुरु. राजकीय गुरु, राजकीय गुरु याच्या पलीकडे काहीच प्रश्न जात नाही. गोपाळकृष्ण गोखले 1905च्या अधिवेशनाचे, बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष, राष्ट्रीय सभेच्या बनारस ओके अधिवेशनाचे अध्यक्ष, अधिवेशन अध्यक्ष. याच्या पलीकडे प्रश्न जाणारच नाही. महात्मा फुले, महात्मा फुलेला महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात, राष्ट्रपिता महात्मा फुले म्हणतात. ओके क्रांती, भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणतात, भारतीय समाज क्रांतीचे जनक, भारतीय समाज क्रांतीचे जनक, क्रांतीचे जनक. खूप महत्वाचं काम आहे त्यांचं. ओके फुले शाहू आंबेडकर यावर प्रश्न विचारतात. भारतीय समाज क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले, नामदार गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य म्हणतात त्याला बाळ गंगाधर टिळक. 1993 आणि 95ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आपलं 1993ला गणेश उत्सव आणि 1995ला छत्रपती शिवरायांची जयंती, केसरी आणि मराठा वृत्तपत्रे. ओके त्याच्यानंतर जहाल आणि मवाळ गटामधले जहाल गटाचे नेतृत्व त्यांनी केले होते. महादेव रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती म्हणतात त्यांना. ओके यांना न्यायमूर्ती म्हणतात. तर असे महत्वाचे प्रश्न येतात पेपरला, तर ते लक्षात ठेवा. ओके सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती? तर सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती रमाबाई रानडे 1909ला, 1909 पुणे येथे. ओके सेवा सदन. आणि पंडिता रमाबाईची आहे शारदा सदन. शारदा सदन विधवा, जे काही विधवा स्त्रिया, परित्यक्ता स्त्रिया, जे काही अनाथ मुली यांना शिक्षण देण्यासंबंधित होती ती कोणती? शारदा सदन. शारदा सदन. बातमी सदन अंध विद्यार्थ्यांसाठी होती, बातमी सदन. ओके मुक्ती सदन, मुक्ती मिशन म्हणू किंवा मुक्ती सदन म्हणू, हे बी परित्यक्ता स्त्रिया यांच्यासाठी होती, त्यांचे स्त्रिय शिक्षण देण्यासाठी, विधवा स्त्रियांसाठी. ओके बातमी सदानंद सदन, सदानंद सदन. ओके सदानंद सदन. ओके सदानंद खोडून टाका सदानंद. ओके सदानंद सदन. ओके महिला आर्य समाज सर्वात महत्वाचा, महिला आर्य समाज 1882. ओके महिलांच्या शिक्षणासाठी. तर हे जेवढं आपण पाहिलं हे होतं पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाई. ओके कृपा सदन. सर्व काही सदन तुम्हाला दिसतील, काही याच्यामध्ये अजूनही आहे. सदानंद सदन, मुक्ती सदन अजूनही चालू आहे. खेडगाव येथे आहे, त्यानंतर पुणे येथे. डॉक्टर रखमाबाई साई हे पहिल्या प्रॅक्टिस डॉक्टर होत्या भारतातील, प्रॅक्टिसियन डॉक्टर म्हणून त्याला. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणलं तर आनंदीबाई जोशी, कारण यांचा मुलगा वारला होता आणि त्याच्यातून त्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न केलं होतं. पण ज्यावेळेस ते डॉक्टर होऊन भारतामध्ये परतल्या त्यानंतर काही दिवसात त्यांचं निधन झालं आनंदीबाई एका बिमारीमुळे. रमाबाई रानडे आपण पाहिलो सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती, रमाबाई रानडे, हे लक्षात ठेवा, जे की न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी होत्या ते. नेक्स्ट क्वेश्चन, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोण केली? न्यायमूर्ती रानडे. डेक्कन सभा कोण केली? न्यायमूर्ती रानडे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, प्रार्थना समाज, प्रार्थना समाज. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, प्रार्थना समाज 1867. ओके त्याच्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर, परमहंस सभा, परमहंस सभा. ओके परमहंस सभा कोण स्थापन केली होती? दादोबा पांडुरंग तर्खडकर. ओके पहा नेक्स्ट क्वेश्चन. आणि प्रश्न उत्तर काय या? डेक्कन सभा न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. भारतीय असंतोषाचे जनक सांगितलं तुम्हाला, पण लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला म्हणते? सर व्हॅलेंटाईन चिरोल. कारण लय भारी होते लोकमान्य टिळक, जहालवादी होते, डायरेक्ट इंग्रजाला सुनवायचे त्यांच्या वृत्तपत्रामधून, त्यांच्या पुस्तकामधून. ओके त्यांनी बरंच हे केलेलं आहे. तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी काय केलं? भारतीय असंतोषाचा जनक जे कोण असेल तर ते लोकमान्य टिळक हे असेल. आणि या रागातून नाही का, म्हणजे अपमानाचा बदला घेण्यासाठी मानहानीचा दावा लोकमान्य टिळक यांनी इंग्लंडमध्ये जाऊन केला होता याच्यावर, सर व्हॅलेंटाईन चिरोल, मानहानीचा दावा.
ओके, तर सर व्हॅलेंटाईन शिरोळ असे म्हणत भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांना म्हणाल, जे जहाल मतवादी विचारसरणीचे होते. ओके, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली आहेत, लक्षात ठेवा. गोपाळ हरी देशमुखचे शतपत्रे, पुढीलपैकी शतपत्रे कोणा लिहिली? 108 शतपत्रे कोणाची होती? गोपाळ हरी देशमुख यांची पहा शतपत्रे होती. ज्योतिबा फुले मी पहिले सांगितले आहे, त्यांचे सत्यशोधक समाज 1874चा 24 सप्टेंबर. गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती गोपाळकृष्ण गोखले सांगितलं. बाळ गंगाधर टिळक असंतोषाचे जनक, आणि याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. ओके, तर शतपत्रे आहेत त्यांचे, महत्वाचं आहे त्यांनी लिहिलेलं आहे. तर एक सुधारणावादी हे होते, स्त्रियांसाठी शिक्षणासाठी त्यांनी बऱ्याच चळवळी हे केल्या होत्या. ओके, तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणत. ओके, काय म्हणत त्यांना? लोकहितवादी. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा येथे काढली? भिडेवाडा. पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848, आणि या शाळेमध्ये पहिली शिक्षिका त्यांची कोण होती? पत्नी. पहिली शिक्षिका कोण होती? कोण? सावित्रीबाई फुले. पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षिका. पहिली शिक्षिका कोण होती? सावित्रीबाई फुले. पहिली मुलींची शाळा पूर्ण भारतातली. ओके, आणि पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले. आणि 1952ला दलित शाळा, दलित शाळा. सावित्रीबाई फुलेवर एक प्रश्न विचारला जातो, सुबोध रत्नाकर. हे काव्यसंग्रह, सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह कोणाचा होता? तर तो होता सावित्रीबाई फुले यांचा. ओके, बाकी रायगड किल्ला शनिवारवाडा आहे, पुण्याला पण काय घेणं नाही. महात्मा फुलेंची पहिली शाळा आहे 1 जानेवारी 1841. त्याची शिक्षिका होती सावित्रीबाई फुले. त्यांच्यावर एक महत्त्वाचा सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह विचारला जातो. आणि 1952ला ही जी काय दलित शाळा आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. आणि दलित विद्यार्थ्यांसाठी एक शाळा काढली होती, तिला म्हणतो आपण दलित शाळा. ओके, तर पहा, when you want to give up, remember why you started. ओके, तर पहा, अजूनही तुम्ही कल्पतरू पॅटर्नला अजूनही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर अवश्य करा. आपण काही फास्ट ट्रॅक लेक्चर घेऊन आलेलो आहोत, आणि विशेष विषयाबद्दल. ओके, याच्या आधी जर तुम्ही राज्यघटना आणि पंचायत राजचा व्हिडिओ पाहिला असेल तर पाहून घ्या, तोही तुम्हाला खूप कामी येईल. खूप डिटेलमध्ये घेतला, जे काही ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचंच सांगितलेलं आहे. ओके, त्याच्या आधी जर तुम्ही कल्पतरू पॅटर्नवर जाऊन पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहाल तर एका प्रश्नातून आपण 15 ते 20 प्रश्नाचा सराव करण्याचा प्रयत्न केला. ओके, जे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये GS या विषयाबद्दल म्हणजे रिझल्ट येऊ शकेल अशा पद्धतीने आपण ते लेक्चर डिझाईन केले, प्रश्न काढलेले आहेत. ओके, अवश्य ते व्हिडिओ पहा आणि कल्पतरू पॅटर्नला तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. याच्यामध्ये काही महत्त्वाचे आपण प्रश्न घेतले ते एकदा पहा, आणि याच पद्धतीने प्रश्न येतात हे लक्षात ठेवा. ओके, जे काही महत्त्वाचे व्हॉइसराय आहेत, गव्हर्नर आहेत, त्याच्यानंतर जे काही महत्त्वाच्या संस्था आहेत, संघटना आहेत, जे काही महाराष्ट्रातील महापुरुष आहेत, तर जे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यावर प्रश्न विचारतात, ओके, त्यावर आपण म्हणजे लेक्चर घेऊन येत जाऊ. तरीही तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा पद्धतीचं लेक्चर पाहिजे, जे की तुम्हाला पोलीस भरतीसाठी तुमचा फायदा होईल आणि तुम्ही वर्दी घाला. आणि आम्ही कुठेतरी त्याचे ओके त्याच्यामध्ये आमचा थोडाफार तरी वाटा असेल असं आम्हाला वाटावं, म्हणून आम्ही इतकं म्हणजे लेक्चर डिझाईन करत आहोत की तुमचा त्याच्यातून रिझल्ट आला पाहिजे. तर धन्यवाद. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.